5 जुलै रोजी वरळी येथील NSCI डोममध्ये जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र विजय मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। नेमकं या मेळाव्याचं नियोजन कसं असणार याचा आढावा आपण घेणार आहोत। खरं तर आता आपण जर पाहिलं तर या वरळीच्या भागात सुद्धा निमंत्रण पत्रिका जे ते लागण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर या वरळीतील डोममध्ये जो आहे तो संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आणि विशेष असं नियोजन जे आहे ते या डोममध्ये करण्यात येणार। यात सगळ्यात विशेष बाब म्हणजे की या संपूर्ण समोरचा परिसर आहे त्याच्यात 7 ते 8 हजार जणांची ती आसन व्यवस्था आहे। पण आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षांचे एकत्र कार्यकर्ते जे ते या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे विशेष असं गर्दीचं नियोजन जे ते ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यासोबतच 800 वाहनांची पार्किंग व्यवस्था असलेलं हे संपूर्ण सभागृह आहे आणि त्या ठिकाणी तशी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आणि जर गर्दी वाढली तर बाहेरच्या ठिकाणी जे तो मंडप टाकून जो आहे तो एकंदरीत किंवा मग बाहेरच्या ठिकाणी LED स्क्रीन लावून जे ती इतर जे कोणी मनसैनिक शिवसैनिक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे वरळी डोम परिसरात त्यांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे एकीकडे वरळी डोमच्या आतमध्ये 7 ते 8 हजार जणांची आसन व्यवस्था असताना जर गर्दी वाढली तर त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी बाहेर सुद्धा आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरे गटाचा आणि मनसेचा असणार आहे। त्यासोबतच या संपूर्ण भागात LED स्क्रीन लावण्यात येणार आहे। त्यामुळे जे कोणी मनसैनिक शिवसैनिक किंवा मराठी प्रेमी या मेळाव्याला उपस्थित राहणारी जी लोक असतील त्यांना हा संपूर्ण कार्यक्रम पाहता यावा या अनुषंगाने सुद्धा जे ती नियोजन आणि तयारी करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आता देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।